पालकत्वामध्ये येणारा 7-7-7चा रूल काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. पहिली कॅटेगरी येते ती म्हणजे 0 to 7 या वयोगटातील मुलं. ही मुलं असतात ती खूप क्युरियस असतात. खेळण्यातून आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं निरीक्षण करून ही मुलं खूप गोष्टी शिकत असतात. त्यामुळे त्यांच्याशी जितकं जास्त खेळलं जाईल, त्यांना जितके जास्त अनुभव दिले जातील, तितकी ती मुलं शार्प होत जातात. दुसरी कॅटेगरी येते ती म्हणजे 7 ते 14 या वयोगटातील मुलं. ही मुलं स्पंजप्रमाणे असतात आणि सगळ्या गोष्टी ते ॲब्सॉर्ब करत असतात. त्यामध्ये चांगल्या वाईट ह्या दोन्हीही गोष्टी येतात. चांगलं काय वाईट काय याची समज हळूहळू त्यांना यायला लागते. त्यामुळं त्यांच्या कानावरती चांगलं कसं पडेल, त्यांना बघण्यामध्ये चांगल्या गोष्टी कशा येतील याची दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे किंवा तिसरी कॅटेगरी म्हणजे 15 ते 21 या वयोगटातील मुलं. या वयोगटातील मुलांना स्वतःचं एक मत असतं, स्वतःच्या चॉईसेस असतात, स्वतःची त्यांना आयडेंटिटी निर्माण करायची असते, त्यांना स्वतः काही निर्णय घ्यायचे असतात. हे निर्णय ते घेतात, काही वेळा चुका होतात, त्यातनं देखील ते शिकत असतात. त्यामुळं त्यांना तसं करू देणं, त्यांना त्यांच्या चॉईसेसना स्वीकार करणं, ॲक्सेप्ट करणं हे खूप गरजेचं आहे. फक्त त्यांच्या मागे गायडिंग लाईट म्हणून उभं राहणं गरजेचं आहे, कारण इथनं पुढच्या आयुष्याचे निर्णय त्यांना घ्यायचे असतात. त्यामुळे ती निर्णय क्षमता येणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद.